कोंबड्यावर चटावलेला बिबट पिंजऱ्यात अडकला. अनेक दिवसांपासून कोंबड्यांवर ताव मारत होता बिबट. चंद्रपूर. कोंबड्यांवर चटावलेला 2.5 वर्षाचा बिबट आज बुधवारी पहाटे 4:30 वाजताच्या सुमारास कोंबड्यांच्या खुराड्यात घुसला आणि त्या ठिकाणी अडकला. त्यानंतर वनविभागाने रेस्क्यू करून त्या बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद केले. भद्रावती शहरातील खापरीवाड येथील साई नगर येथे निरंजन रामचंद्र चक्रवर्ती यांच्या घरी ही घटना उघडकीस आली. गावात बिबट घुसल्याने चांगलीच खळबळ उडाली होती. भद्रावती शहरातील साई नगरातील खापरी वाड्यात मागील काही दिवसांपासून नागरिकांकडे असलेल्या कोंबड्यावर विवर चढवलेला होता. अधूनमधून तो कोंबड्यांना आपले भक्ष्य बनवित होता, त्यामुळे नागरिकांमध्येही चांगली दहशत निर्माण झालेली होती. आज बुधवारी पहाटेच्या 4:30च्या सुमारास खापरी वाड्यातील निरंजन चक्रवर्ती यांच्या घरामध्ये बिबट घुसला. त्यांच्या कोंबड्या ठेवून असलेल्या खुराड्यांमध्ये त्याने प्रवेश केला. त्यातील बऱ्याच कोंबड्यांना त्याने भक्ष्य केले. त्यानंतर त्यांनी तिथून बाहेर निघण्याचा प्रयत्न केला असता तो अडकला. सकाळी चक्रवर्ती कुटुंबातील काही सदस्य बाहेर निघाले असता बिबट खुराड्यात अडकलेला आढळून आला. या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. सदर बिबट हा 2.5 वर्षीय असून त्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यासाठी विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे यांचे मार्गदर्शनात सहाय्यक वन संरक्षक निकिता चौरे, वनपरिक्षेत्र अधिकारी हरिदास शेंडे इको, प्रोचे बंडू धोतरे व त्यांची चमू, साडचे अनुप येरणे व त्यांची चमू, RRR व RRT या टीमने सकाळी 5 वाजेपासून तर 10 पर्यंत रेस्क्यू ऑपरेशन राबवून तब्बल 5.5 तासानंतर अखेर बिबट्यास पिंजऱ्यात जेरबंद केले. पशु वैद्यकीय अधिकारी यांच्या वैद्यकीय तपासणी अहवालानंतर बिबट्या निसर्गमुक्त करण्यात आले. यामध्ये रविकांत खोब्रागडे, भद्रावती वन परिक्षेत्रातील क्षेत्र सहाय्यक विकास शिंदे, बीट वनसंरक्षक धनराज गेडाम, वनरक्षक, वन कर्मचारी, वनमजूर साडचे इम्रान खान, अमोल कुचेकर, सोनू कुचेकर, प्रणय पतरांगे, पंकज कुचेकर, इको प्रोचे संदीप जीवने, अमोल दौलतकर, दीपक कावठी आदींचे सहकार्य लाभले.